प्रवीण सर, गुड इव्हनिंग. रात्रीचे 10 वाजलेत आणि आपण परत एकदा त्याच इंग्रजीच्या प्रश्नांची चर्चा करायला लागलोय, की जे मुद्दे सतत परीक्षेला विचारले जातात, ज्या मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे, त्या सगळ्या गोष्टींची मित्रांनो आपण चर्चा करायला लागलोय. वेगवेगळे प्रश्न आपण चर्चेला घ्यायला लागलोय. पवन सर, गुड इव्हनिंग. करिश्मा मॅडम, गुड इव्हनिंग. संजीव सर, गुड इव्हनिंग. हंगे सर, गुड इव्हनिंग. यस मित्रांनो, ज्या वेळेला अशा वेगवेगळ्या प्रश्नांकडे बघत जातो त्यावेळेला तुम्हालाही माहित आहे की आपला एक सराव होतो आणि तो सराव परीक्षेकरता अत्यंत महत्त्वाचा असतो. मग ते प्रश्न MPSCचे असोत, ते प्रश्न IBPSचे असोत, TCS पॅटर्न खालचे प्रश्न असोत, वेगवेगळ्या प्रश्नांचा समावेश मित्रांनो आजपासून आपण या ठिकाणी करताना दिसतोय. आज काही आपण IBPSचे सुद्धा प्रश्न बघणार आहोत आणि IBPSच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलत असताना मी सतत बोलत असतो की त्याची काठिण्य पातळी थोडीशी वेगळ्या दर्जाची आपल्याला बघायला मिळते. ओके. सुषमा पाटील, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. राहुल सर, गुड इव्हनिंग. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रश्नांकडे जात असताना असे प्रश्न कसे तयार केले जातात? रवी सर म्हणतायत की व्होकॅब्लरी घ्या. मित्रांनो, व्होकॅब्लरी तर मी दररोजच घ्यायला लागलोय. तुम्हाला माहित आहे का, मी व्होकॅब्लरी घेतो असं सांगून मी कधीच व्होकॅब्लरी घेत नाही, तर प्रश्नाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक शब्दाला स्पर्श करत मी पुढे चाललोय. त्यामुळं व्होकॅब्लरी घ्या असं जे तुम्ही म्हणता ती गोष्ट ऑलरेडी चालू आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नातले येणारे वन वर्डचे शब्द मी तुमच्याशी बोलायला लागलोय. प्रत्येक प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये येणारे शब्द मी तुम्हाला सांगायला लागलोय. त्याचे अर्थ मी तुमच्याशी सांगायला लागलोय. फक्त मी वरती म्हणत नाही की मी म्हणत नाही व्होकॅब्लरी घ्यायला लागलोय, पण प्रत्यक्षात मात्र ती मी घ्यायलाच चालू केलेली आहे. यासाठी तुम्ही सजग असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि सजग असणं म्हणजे काय, तर स्वतःसोबत एक वही, एक पेन स्वतःसोबत असणं, एक लहानशी डायरी जरी असेल तर त्यामध्ये ते सगळे शब्द लिहित जाणं ही गरजेची गोष्ट आहे. रवी सर, व्होकॅब्लरी चालूच आहे. हळूहळू त्या शब्दांना आपण बघायला लागलोय. विलास सर, गुड इव्हनिंग. आणि हा आहे मित्रांनो तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. या प्रश्नासाठी वेळ आहे 30 सेकंड्स आणि तुमची वेळ सुद्धा मित्रांनो चालू झाले. प्रश्न तुम्ही वाचून बघायचा आहे. प्रश्न वाचून बघितल्यानंतर याचं उत्तर तुम्हाला काय दिसतं बघा. IBPS चा प्रश्न आहे, RBI असिस्टंट 2021. द सेंटेन्स हॅज अ ब्लँक इंडिकेटिंग दॅट समथिंग हॅज बीन ओमिटेड. चूज द वर्ड दॅट बेस्ट फिट्स द मिनिंग ऑफ द सेंटेन्स ॲज होल. यस, शी वॉज केअरफुल विथ मनी अँड वुड कीप डॅश अकाउंट ऑफ द पेटी कॅश इन अ डायरी. 5 ऑप्शन्स आहेत मित्रांनो. वेळ चालू झाले. उत्तर मित्रांनो काय द्याल? कमान, गो फास्ट, आपके पास समय बहुत कम है. कमान. गायत्री मॅडम, गुड इव्हनिंग. करिश्मा मॅडम म्हणतात की ई ऑप्शन असायला हवा. मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला मित्रांनो प्रश्न दिसायला चालू होतील की जे शब्दांच्या संदर्भात आहेत. IBPSचा सगळा पॅटर्न जर आपण विचारात घेतला तर व्होकॅब घ्या म्हणतात, तर हीच व्होकॅब आहे. व्होकॅबमध्ये इडम्स, फ्रेजेस, ओके, फिल इन द ब्लँकचे प्रश्न, शब्दांचे प्रश्न, या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी दररोज बोलतच चाललोय. त्यामुळे व्होकॅबचा नवीन क्लास घ्या अशा पद्धतीचा काही क्लास होत नसतो. तर हे सगळं बोलत असतानाच मी तुमच्याशी शेअर करायला लागलोय. रवी सर, 5th ऑप्शन. राहुल सर, 3rd ऑप्शन. एक्झॅक्टली मित्रांनो. संजय सर म्हणतात 5 नंबरचा ऑप्शन. यस मित्रांनो, एक गोष्ट लक्षात द्या की वाक्याकडचा रेफरन्स जर आपण थोडासा बघितला तर उत्तर याचं काय असायला हवं. शी वॉज केअरफुल ह्या शब्दाकडे लक्ष द्या की शी वॉज केअरफुल विथ मनी. पैशाच्या संदर्भात ती खूप केअरफुल आहे. अँड वुड कीप अकाउंट ऑफ पेटी कॅश इन डायरी. डायरीमध्ये ती अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टींच्या नोंदी करते असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो. डायरीमध्ये, अकाउंटमध्ये हे वुड कीप अकाउंट ऑफ पेटी कॅश इन डायरी. ती केअरफुल आहे म्हणजे ती लहान लहान गोष्टींची सुद्धा नोंद त्या आपल्या डायरीमध्ये करते. मग इट्स येणार, नो येणार, एक्झॅक्टली येणार, प्रॉपरली येणार का मायन्यूट ज्या गोष्टी आहेत
अगदी लहान सहान ज्या गोष्टी असतात त्याही गोष्टी ती नोंदवते. शी वॉज केअरफुल विथ मनी अँड वुड कीप मायन्यूट अकाउंट ऑफ द पेटी कॅश इन अ डायरी. अगदी लहान लहान गोष्टीच्या सुद्धा ती नोंदी करते. मित्रांनो बघा, अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारले जातात आणि 100% आपली अशी उत्तरं चुकतात. हा आहे IBPS RBI असिस्टंट 2021 चा प्रश्न. म्हणजे शब्दाकडे जात असताना आपण थोडस जाणीवपूर्वक बघत गेलो तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तर येतील. आणि सराव, मी सतत सांगत असतो मित्रांनो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेलात तर अशा पद्धतीच्या प्रश्नांकडे बघत असताना कोणता शब्द कुठं कसा फिट बसतो या संदर्भातली आपली एक जाणीव विकसित होते आणि मग अशा पर्यायांमधून आपण अगदी योग्य तो पर्याय काढू शकतो. यासाठी गरज आहे थोडीशी वाचनाची, जी आपण सवय दररोज रात्री 10 वाजता या ठिकाणी येऊन लावायचा प्रयत्न करतोय. मायन्यूट या शब्दाचा अर्थ मित्रांनो होतो अगदी लहान लहान गोष्टी. मायन्यूट थिंग्स आपण म्हणतो बघा, लहान लहान गोष्टीची ती नोंद करत होती कारण ती केअरफुल होती. शी वॉज केअरफुल विथ मनी अँड वुड कीप मायन्यूट अकाउंट ऑफ द पेटी कॅश इन अ डायरी. 2 नंबरचा ऑप्शन. फक्त उत्तर देण्यामध्ये किती लोकांनी 2 नंबर? संजय सरांनी फक्त उत्तर बरोबर दिलेलं आहे. ओके प्रियांश सर, गुड इव्हनिंग. ओके मित्रांनो लक्षात घ्या, उत्तर चुकलं तरी चालेल पण प्रश्न वाचत असताना कशा पद्धतीनं उत्तर काढावं या संदर्भात मी बोललो. इट्स येणार नाही, इट्स अ प्रोनाउन, नो तर येणार नाही, एक्झॅक्टली होणार नाही, तर ती नोंद करत होती आणि त्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींची नोंद करत होती असा त्याचा अर्थ होतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. 30 सेकंदाचा वेळ. प्रश्न वाचून बघा. TCS चा स्टेनोचा प्रश्न 2023 करता विचारलेला. One of the students in the class have qualified the SSC examination. There are 4 options. आपके पास 4 विकल्प है A, B, C and D. Which option is correct? कौन-सा जवाब आपको सही लगता है? Come on, go for the question on the screen. यस, TCS चे प्रश्न मात्र बऱ्यापैकी आपल्या आकलनाच्या कक्षेत येतात. तुमच्या लक्षात यायला लागलंय का बघा की TCS चे जे प्रश्न आहेत ते मित्रांनो आपल्या आकलनाच्या कक्षेत यायला चालू होतात कारण ती लहान वाक्य असतात आणि ते प्रश्न पुन्हा पुन्हा तुम्हाला रिपीट होताना दिसतात. या ठिकाणी संजय सर, करिश्मा मॅडम, प्रवन सर, यस ए ऑप्शन दिलेला आहे. प्रशांत सर म्हणतात की ए ऑप्शन. यस बघा मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर बिल्कुल सही जवाब के साथ आप जा रहे हो. संजय सर एब्सोल्युटली करेक्ट. ओके अनुराग सर ए ऑप्शन, सिंधु मैडम ए ऑप्शन, साईनाथ सर ए ऑप्शन, हंगे सर वेलकम बैक अगेन फॉर द शो ए ऑप्शन. बिल्कुल सही जवाब के साथ आप जा रहे हो. यस, इथं बघितल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळतं की वाक्याची सुरुवात वन ऑफ द न झाले, समोरचं नाऊन प्लुरल असायला हवं, पण हे हॅव जे आहे हे हॅव मित्रांनो चुकीचं आहे. या ठिकाणी मित्रांनो असायला हवं हॅज. कारण वाक्याची सुरुवात ही होत असताना वन ऑफ द न झाली तर समोरचं क्रियापद सिंग्युलर असावं लागतं. वन हे सिंग्युलर आहे, क्रियापद सिंग्युलर पाहिजे, हॅज पाहिजे. ए हा ऑप्शन तुमचा अगदी बरोबर. कारण ह्या ठिकाणी तुम्हाला चूक दिसते. सिलेक्ट द गिवन सेंटेन्स. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर. बघा या ठिकाणी अँडचा वापर केलेला आहे, एरर आहे, उच्चार स्वरासारखा आहे म्हणून या आर्टिकल अॅन वापरलेला आहे. अन एरर. सिलेक्ट द ऑप्शन विच रेक्टिफाईज. बघा सिलेक्ट द ऑप्शन विच रेक्टिफाईज, हे रेक्टिफाईज हे वर्ब आहे, हे ऑप्शन साठी आलेला आहे द सेंटेन्स. ओके TCS स्टेनो 2023 करताचा प्रश्न ऑप्शन आहे 1 नंबर. क्या बात. यापूर्वी हा प्रश्न झाला होता का? यस झाला असेल. म्हणजे बघा सूर्यवर्धन सर म्हणतात की हा प्रश्न यापूर्वी झाला होता. म्हणजे एक गंमत तुम्हाला कळाली का मित्रांनो की इंग्रजीच्या तासाला बसल्यानंतर आता आपल्याला हे कळायला लागलं की काय झालेलं आहे काय झालेलं नाही आहे. तुमच्या शाळेत कॉलेजमधले दिवस आठवून बघा. गुरुजी येऊन शिकून जायचे आणि आपल्याला कळायचंच नाही काय झालेलं आहे आणि काय झालेलं नाही. ही सगळ्यात मोठी सुधारणा म्हणता येईल मित्रांनो की एखादा घटक गुरुजींनी शिकवल्यानंतर तो घटक जर पुन्हा शिकवला गेला तर आपल्याला कळायला लागलेला आहे की हा घटक झालेला आहे. शाळेतल्या दिवसांमध्ये हे कधी आठवतच नव्हतं कारण गुरुजी काय शिकवतात
ते त्यांनाच कळत होतं, आपला मात्र त्याच्याशी कधी संबंध येत नव्हता. खूप चांगली सुधारणा सूर्यवर्धन सर. हा प्रश्न जर झाला असेल तर पुन्हा एकदा हा आपण बघितला आणि पुन्हा एकदा बघून आपण या प्रश्नाकडे. रूपाली मैडम हैज क्या बात, बिल्कुल सही जवाब के साथ आप जा रहे हो. यस, अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा. यस, दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. IBPS RBI असिस्टेंट 2021. नो frills airports are those which have only dash infrastructure to handle aircraft. There are 5 options. IBPS चा प्रश्न, शब्दांच्या संदर्भातला प्रश्न. उत्तर काय देणार मित्रांनो? प्रश्न वाचून बघा. काही सुचतंय का बघा. न सुचल्यास मी आहेच. कशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देणार आहात? कम ऑन. Anurag sir is giving 4th option. Rani madam is there 5th option. Sapna madam is there 2nd option. क्या बात. मित्रांनो, दिलीप खोत सर आहेत 4था ऑप्शन म्हणतात. संजीव सर म्हणतात 4था ऑप्शन. मित्रांनो, एक लॉजिक आता तुम्हाला सांगतो. एक काम करू शकता की नो फ्रिल्स एअरपोर्ट्स. काय सांगालोय बघा. वेळ द्या थोडासा. होकॅबचाच भाग आहे हा. कोणतरी मगाशी म्हणत होतं गुरुजी होकॅब घ्या. हीच होकॅब आहे. एक काम करू शकता. मी काय सांगालोय ते ऐका. की एक गोष्ट करा. नो फ्रिल्स एअरपोर्ट्स असं तुमच्या मोबाईलवर टाका आणि ते तुम्ही गुगलला शोधून बघा. त्याचा अर्थ तुम्हाला काय सापडतो. कमान. तुमची वेळ चालू झाली मित्रांनो. फक्त एवढंच टाईप करा. नो फ्रिल्स एअरपोर्ट्स याचा अर्थ काय आहे हे फक्त गुगलला सर्च करा. गुगलला सर्च केल्यानंतर 100% तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. वोकॅबचा भाग आहे मित्रांनो. अशा पद्धतीचे एअरपोर्ट्स असतात. त्या एअरपोर्ट्सना नाव दिलेलं असतं नो फ्रिल्स एअरपोर्ट्स. आपल्याकडे एअरपोर्ट्सवर जायची कधी वेळच येत नाही. जातो आपण कशानं तर बसनं. जातो आपण कशानं तर ट्रेननं. नो फ्रिल्स एअरपोर्ट्स हा शब्द आपल्या आयुष्यात कधी आलाच नाही. कारण आपण एअरपोर्टनं कधी गेलोच नाही. विमानानं कधी प्रवास केला नाही. मित्रांनो, टाईप करून बघा. नो फ्रिल्स एअरपोर्ट्स असं गुगलला टाईप करा. टाईप केल्यानंतर त्याचा एक अर्थ खाली दिलेला आहे. तो तेवढा मला सांगा. मग तुमचं उत्तर अगदी बरोबर असेल. वेळ द्या या गोष्टीसाठी. 100% हा प्रश्न तुमचा बरोबर येणार आहे. फक्त गुगलला टाईप करून बघा. तुम्हाला काही सुचतंय का. यस, कम ऑन. एक्स्ट्राव्हॅजंटचे मिनिंग काय आहे. यस, मी बोलतो. यस मित्रांनो, बघा बरं याचा काय अर्थ तुम्हाला सापडलाय का. नो फ्रिल्स एअरपोर्ट्स गुगलला टाईप करा. टाईप केल्यानंतर तुम्हाला काही दिसतंय का बघा. 100% त्या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. तो अर्थ तुम्ही मला सांगू शकता. सेंटेन्स कळले नाही. यस, अनुराग सरांनी उत्तर दिलेलं आहे. अन एअरपोर्ट विथ ओनली बेसिक फॅसिलिटीज. मित्रांनो, पुन्हा सांगा लागलोय म्हणून गुगल सर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रांनो, याचं उत्तर आहे ते म्हणजे 4 नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे. नो फ्रिल्स एअरपोर्ट्स आर दोज विच हॅव ओनली बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर टू हँडल एअरक्राफ्ट. मित्रांनो, ही नो फ्रिल्स एअरपोर्ट्स अशा पद्धतीची एअरपोर्ट्स असतात ज्या ठिकाणी फक्त बेसिक रिक्वायरमेंट, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असतं. त्याला म्हटलं जातं मित्रांनो नो फ्रिल्स एअरपोर्ट्स. गुगलला सर्च केलात तर हे तुम्हाला कळतं. म्हणजे होकॅब जी म्हणतात ती मित्रांनो, कारण आपला प्रॉब्लेम हा आहे मित्रांनो की आपण सगळे खेड्यातून आहोत. आपला कधी विमानाचा प्रवासच झाला नाही. आपण गेलो कशानं. आपण गेलो बैलगाडीतून, आपण गेलो टांग्यानं, आपण गेलो बसनं, आपण गेलो ते म्हणजे ट्रेननं. आणि प्रश्न विचारला त्यांनी विमानात बसल्यानंतर अशा विमानतळांना काय म्हणतात हा प्रश्न विचारला. काय उत्तर द्यावं. आपण कधी गेलोच नाही त्या ठिकाणी.
मित्रांनो, हा आपला प्रॉब्लेम नव्हे, तर या गोष्टी आपल्याला थोड्याशा समजून घ्याव्या लागतात. कारण विमानाचा प्रवास करणाऱ्या माणसांना कदाचित हे माहिती असू शकतं की नो फ्रिल्स एअरपोर्ट्स म्हणजे काय, कुठल्या एअरपोर्ट्सला कोणतं नाव द्यावं हे तुम्हाला कळतंय का बघा. ओके, काल बऱ्याच लोकांनी उत्तर द्यायला चालू केलंय. राहुल खरात सर, बेसिक, क्या बात. मित्रांनो, आजचा दिवस आपला सार्थकी लागला, कारण एअरपोर्ट वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. नो फ्रिल्स एअरपोर्ट्स याचा अर्थ आहे मित्रांनो, ज्या एअरपोर्ट्सवर फक्त बेसिक सुविधा पुरवलेल्या असतात त्याला म्हटलं जातं नो फ्रिल्स एअरपोर्ट. म्हणजे हे कळण्यासाठी मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत 10 वाजता, की अशा पद्धतीचे प्रश्न आणि IBPS चा प्रश्न आहे मित्रांनो. किती लोकांना हा प्रश्न येईल, म्हणून मित्रांनो मी सतत सांगतोय की 10 वाजता ज्यावेळा येता त्यावेळा नुसतेच येऊ नका, एक वही एक पेन. आणि आता तुम्हाला कळायला लागलं असावं की गुरुजी किती महत्वाचं सांगतोय, गुरुजी किती महत्वाचं बोलायला लागलोय. आणि ज्या गोष्टी तुम्हाला 45 मिनिटांमध्ये मी शेअर करत जातो त्या दिवसातून 1-2 वेळा जरी तुम्ही बघितल्या तर त्या फिट होऊन जातात. कारण मग तुमची सुधारणा तुम्हाला 15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये स्वतःलाच जाणवायला चालू होते. कारण अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत मित्रांनो तुम्हाला प्रश्न दिसायला चालू होतील. सतीश सर, क्या बात. एक्स्ट्राव्हॅजंट याचा अर्थ आहे मित्रांनो, उधळ्या माणूस जो असतो त्याला म्हटलं जातं एक्स्ट्राव्हॅजंट. लक्षात ठेवा शब्द. हाही शब्द मित्रांनो वन वर्डला विचारलेला आहे. व्होकॅब जी म्हणता ती ही व्होकॅब. एक्स्ट्रा खर्च करणारा माणूस, उधळ्या माणूस एक्स्ट्राव्हॅजंट म्हणतात त्याला. त्याला विरुद्धार्थी शब्द आहे मायजूर. मायजूर म्हणजे कंजूस. हे शब्द आपल्याला माहिती पाहिजेत. एक्स्ट्राव्हॅजंट म्हणजे उधळ्या. यस. Next question for you on the screen is this. Go for this question now. Again, you are given 30 seconds for this question, and the question is of IBPS RBI Assistant 2021. You just go reading this question. One of the factors that resulted in the large number of non-performing assets in banks is the misuse of regulations by bank themselves. Now, the 4 options आपके पास है, 4 विकल्प आपके पास है. सभी जवाब आपको देना है. इसमें से कौन सा जवाब आपको सही लगता है? Come on. मित्रांनो, बरेच दिवसापूर्वी काही विद्यार्थ्यांची मागणी होती की IBPS चे प्रश्न घ्या. हे IBPS चे प्रश्न आहेत मित्रांनो. वाक्य पल्लेदार वाक्य राहतात, लांब लचक वाक्य राहतात. वाचतानाच आपल्याला कळत नाही, कुठं बघावं ते कळत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी, बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी चर्चेला घ्यायला लागलोय. या वाक्याकडे बघत असताना 1 नंबरचं पर्याय काही लोकांनी दिलाय. प्रशांत सर. प्रशांत सर इज सेइंग फर्स्ट ऑप्शन. यस. मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? यस. नीलकंठ सर इज सी. ओके. करिश्मा मॅडम बी ऑप्शन. गायत्री मॅडम इज देअर सेकंड ऑप्शन. राज सर फोर्थ ऑप्शन. प्रशांत सर इज सेइंग फिफ्थ ऑप्शन. दॅट मीन्स नो एरर इज देअर. सचिन सर इज सेइंग सेकंड ऑप्शन. सपना मॅडम सेकंड ऑप्शन. मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला एक सवय असते कायम चुका काढायची. बऱ्याच वेळा असंही वाक्य असू शकतं की ज्याच्यामध्ये चूकच असणार नाही. बऱ्याच वेळा आपल्याला जसं वाटतं तसं कदाचित असणार नाही. वाक्य परत एकदा मी हे समजून सांगतो बघा. वन ऑफ द न वाक्याची सुरुवात, आलेलं नाऊन बघा. वन ऑफ द फॅक्टर्स हे प्लुरल. मगाच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं की वन ऑफ द जर येत असेल तर समोरचं नाऊन प्लुरल असावं. दिस इज अ प्लुरल फॉर्म ऑफ द नाऊन. दॅट इज फॅक्टर्स इज देअर नाव. वन ऑफ द फॅक्टर्स दॅट ओके रिझल्टेड. हे जे रिझल्टेड आलेलं आहे या फॅक्टर्स साठी आलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. that resulted in the large number of non-performing assets in the banks is. हे is बरोबर आहे का चूक आहे? मित्रांनो, या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपलं इंग्रजी सुधारायला लागलं. हे is जे आलेलं आहे हे is कोणत्या कर्त्यासाठी आलेलं आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणून मी सतत इंग्रजीत सांगत असतो मित्रांनो, क्रियापद दिसल्यानंतर लगेच त्याचा आपल्याला कर्ता कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. कर्ता, क्रियापद, प्रोनाउन या गोष्टी एकमेकाला समांतर जातात. ही बाब अत्यंत गरजेची. हे क्रियापद इज हे कुणासाठी आलेलं आहे आणि ते बरोबर आहे का चूक आहे? यस. संजय सर इज सेइंग फिफ्थ ऑप्शन. आदेश सर इज सेइंग फर्स्ट ऑप्शन. यस. बघा, ज्ञानेश्वर सर थर्ड ऑप्शन. मित्रांनो, वाक्याकडे बघत असताना लक्षात घ्या, हे इज जे आलेलं आहे ह्या वन साठी आलेलं आहे मित्रांनो. दिस इज ऍब्सोल्युटली करेक्ट.
कारण हे जे रिझल्टेड आले हे फॅक्टर्ससाठी, वन साठी मित्रांनो इज आलेला आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. वन इज आहे हा मधला भाग प्रिपोजिशन जोडलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो हे क्रियापद आलेलं आहे. इज इज ऍब्सोल्युटली करेक्ट. जसं मी म्हणालो बघा की मी वाक्य लिहिलं वन ऑफ द बॉईज इज. हे इज कुणासाठी आहे? हे वन साठी आहे, ह्या बॉईज साठी नाही. हे बँक साठी इज नाही तर ह्या वन साठी इज आहे, हे कळावं लागतं. दिस इज करेक्ट. अगेन गो फॉर द नेक्स्ट थिंग. द मिसयूज ऑफ रेग्युलेशन बाय बँक्स देमसेल्व्स. हे देमसेल्व्स हे प्रोनाउन आलेलं आहे मित्रांनो, बँक साठी आलेलं आहे. देमसेल्व्स इज ऍब्सोल्युटली करेक्ट. You go for the last option. There is a no error. If you check the sentence, if you diagnose the sentence, you will find no error in the statement. या वाक्यामध्ये मित्रांनो बिलकुल कुछ भी गलत नहीं है. या वाक्यामध्ये अजिबात चूक नाही मित्रांनो. प्रोनाउनच्या अँगलने विचार केला, क्रियापदाच्या अँगलने विचार केला तर वाक्यामध्ये मित्रांनो अजिबात चूक नाही. IBPS RBI असिस्टंट 2021 चा प्रश्न वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला कळालंय का? बघा, ओके, बँक्स इज अ प्लुरल. क्या बात. पण बँक्स जरी हे प्लुरल जरी असलं तरी हे प्रोनाउन आलेलं आहे ह्या बँकसाठी. बाय बँक्स देमसेल्व्स. हे बँक्स प्लुरल असल्यामुळे हे देमसेल्व्स आलेलं आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो ज्यावेळेला आपण वाक्याकडे बघत जाऊ, एकंदरीत काय, ज्याला वाक्याचं पोस्टमॉर्टम करता येतं. मी पुन्हा एकदा हा शब्द वापरतो, ज्याला वाक्याचं पोस्टमॉर्टम मित्रांनो करता येतं त्याला मी म्हणेन खऱ्या अर्थानं इंग्रजी कळायला चालू झालं. अशा पद्धतीचे मित्रांनो प्रश्न विचारले जातात ज्या वेळेला आपल्याला येणं अपेक्षित आहे. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. IBPS RBI असिस्टंट 2021. India intends to import skill training to 402 million people over the next 5 years and dash them in sectors like construction and retail. मित्रांनो 5 ऑप्शन्स आहेत. IBPS च्या प्रश्नाकडे गेल्यानंतर 5 ऑप्शन्स असतात. उत्तर मित्रांनो काय द्याल? कमाल. प्रशांत सर, डिप्लॉय. क्या बात. डिप्लॉय. वाव. मित्रांनो उत्तर चुकलं तरी चालेल पण प्रश्न वाचण्याचा सराव करणं, वाक्याकडे बघणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण अशी लांब पल्लेदार वाक्य आपण कधी बघितलेली नाहीत. यस, डिप्लॉय इज देअर. आता या सगळ्या प्रश्नाकडे बघत जात असताना IBPS चे प्रश्न हे थोडीशी त्याची काठिण्य पातळी वरच्या लेवलची असते, त्यामुळे आपल्याला अवघड जाऊ शकतं. इंडिया इंटेंड्स क्रियापद बरोबर आहे, यस लागलेला आहे. इंडिया इंटेंड्स टू इम्पोर्ट स्किल ट्रेनिंग टू 402 मिलियन पीपल ओके ओव्हर द नेक्स्ट 5 years अँड देम. मित्रांनो या ठिकाणी एम्प्लॉईज हे मित्रांनो क्रियापद असेल, हे यस लागेल तर हे यस चुकीचं ठरेल कारण वाक्याचा कर्ता हा इथं या ठिकाणी पीपल असा दिसतो, त्यामुळे एम्प्लॉईज हे येणार नाही. पे तर येणार नाही. कामगार असेल तर त्याला डिप्लॉय या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो तैनात करणे. हे लक्षात घ्या. या ठिकाणचं उत्तर जे आहे मित्रांनो ते तैनात करणे आहे. इंडिया इंटेंड्स टू इम्पोर्ट स्किल ट्रेनिंग टू 402 मिलियन पीपल ओव्हर द नेक्स्ट 5 years अँड डिप्लॉय देम. या लोकांना तैनात करायचं आहे इन सेक्टर्स लाईक कन्स्ट्रक्शन अँड रिटेल. हायर्ड होणार नाही. हायर्ड हा भाग कामगारांसाठी वापरला जातो. नंतर जेव्हा जॉब मिळतो त्यावेळेला हायर्ड केलं जातं. ऑक्युपाइड व्यापणे अशा अर्थाने येणार नाही मित्रांनो. तुमचं उत्तर पाहिजे ते म्हणजे डिप्लॉय. ओके, सिंधू मॅडम इज सेइंग थर्ड ऑप्शन हायर्ड येणार नाही, या ठिकाणी येणार आहे ते म्हणजे डिप्लॉय. एखादी गोष्ट तैनात केली जाते, एखाद्या माणसांसाठी ती उपलब्ध केली जाते, त्यावेळेला शब्द वापरला जातो तो म्हणजे डिप्लॉय. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपल्याला बघावे लागतात. IBPS चा पॅटर्न भल्यांना अवघड जातो मित्रांनो. याचं कारण असं की शब्दांकडे जात असताना त्या शब्दांची आपण कधीही माहिती घेतलेली नसते. वास्तविकता डिप्लॉय हा शब्द वापरला जातो सैन्यांकरता. सैन्याचं डिप्लॉय केलं जातं, तैनात केलं जातं सैन्य. अशा वेळेला डिप्लॉय असा शब्द. आर्मी इज डिप्लॉइड इन काश्मीर. आर्मी इज डिप्लॉइड इन काश्मीर. डिप्लॉइड म्हणतात ती तैनात केली जाते.
सेम वर्ड इज ओव्हर हिअर, दॅट इज डिप्लॉय. प्रत्येक हा शब्द हे वर्ब म्हणून या ठिकाणी मित्रांनो काम करतो. उत्तर चुकलं तरी चालेल, पण काही गोष्टी मात्र यातनं तुमच्या क्लिअर होताना मित्रांनो दिसतील. सिंधू मॅडम, थर्ड ऑप्शन इज नॉट देअर. यू नीड टू गो फॉर द सेकंड ऑप्शन. Go for the next question now, and next question for you on the screen is this. Go for this question. Your time has begun. There are 4 options. DMERTCS 2023. Arrange the sentence in a correct order to form the coherent paragraph. खूप सोपा प्रश्न. काय उत्तर द्याल? तुमची वेळ चालू झाली. 30 seconds are given to you. Go and try for this question. Extravagant याचा अर्थ आहे उधळ्या. हमखास मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न की यू नीड टू अरेंज द प्रॉपर ऑर्डर ऑफ द गिवन सेंटेन्सेस. वाक्य जे दिलेले आहेत, जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्याचा कोहेरंट पॅराग्राफ तुम्हाला तयार करावा लागतो. तर्कसंगत पद्धतीने त्याची रचना करावी लागते. वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला काय दिसतात बघा, कशी सुरुवात करणार आहात आणि उत्तर तुम्ही काय देणार आहात. वाक्य वाचून बघितल्यानंतर तुम्हाला कळतं इन्स्टेड ऑफ च्या ऐवजी, यानं तर सुरुवात होणार नाही. इन्स्टेड ऑफचा अर्थ आहे चहा ऐवजी, यानं तर वाक्याची सुरुवात होणार नाही. त्यामुळे एचा ऑप्शन आपला निघून जाईल. एचा ऑप्शन बघा, या ठिकाणी एचा ऑप्शन दिला, तो निघून गेला. उत्तर कसं इलिमिनेट करावं हे मी तुम्हाला शिकवायला लागलोय मित्रांनो. वाक्याकडे बघितल्यानंतर मला कळतं दिस इज अ इन्स्टेड ऑफ, च्या ऐवजी, च्या ऐवजीने वाक्याची सुरुवात होणार नाही हे जर मला कळालं तर अशा प्रश्नांची उत्तरं देताना मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. काय उत्तर मित्रांनो तुम्ही द्यायचा प्रयत्न केला? यस, प्रशांत सर इज सेइंग, प्रवीण सर इज सेइंग बी ऑप्शन. ओके मित्रांनो, अगदी बरोबर उत्तरापर्यंत. द फूड दस म्हणजे अशा अर्थानं तर वाक्याची सुरुवात होणार नाही. त्यामुळे यानंही सुरुवात नाही, यानंही सुरुवात नाही. बीचा ऑप्शन निघून गेला. बीचा ऑप्शन निघून, याही ठिकाणी बीचा ऑप्शन निघून गेला. ओनली ऑप्शन रिमेन्स विथ यू इज सी. बघा, वाक्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळतंय का? बघा, हायड्रोफोनिक्स इज द आर्ट ऑफ गार्डनिंग विदाउट सॉइल. हायड्रोफोनिक्स एक अशी शाखा आहे की ज्यामध्ये गार्डनिंग केलं जातं, शेती पिकवली जाते, ज्यामध्ये सॉइलचा वापर केला जात नाही. म्हणजे इथं सुरुवात व्हायला हवी ती म्हणजे सीनं, आणि सीनं सुरुवात होणारा ओनली वन ऑप्शन इज देअर. यू कॅन गो फॉर द बी ऑप्शन. सी ऑप्शन मध्ये तर चुकच, बी सी ए हे तर होणार नाही. हे 3च ऑप्शन दिलेत, हे चुकीचं धरा. इथं या ठिकाणी बी ऑप्शन होईल. बघा, याच्यानंतर इन्स्टेड ऑफ सॉइल म्हणजे या मातीच्या ऐवजी, हे सॉइल, इन्स्टेड ऑफ सॉइल वॉटर इज डिप्लॉइड. क्या बात. हे बघा, हाच शब्द पुन्हा आला बघा, डिप्लॉय. डिप्लॉय म्हणजे तैनात करणे, वापरणे अशा अर्थानं. मित्रांनो, तुम्हाला कळतं का मी काय बोलायला लागलोय? की मघाच्याच प्रश्नातला शब्द या ठिकाणी DMRE ला विचारला, तोच IBPS ला विचारला. गंमत कळते का मित्रांनो? हे कळतं का मी काय बोलायला लागलोय? मघाचाच शब्द या ठिकाणी आला. ही एक्झाम आहे DMER आणि मघाचा जो होता तो IBPS चा प्रश्न होता, पण शब्द तोच आहे. हे ज्याला आयुष्यात कळालं त्याला मी म्हणेन खऱ्या अर्थाने इंग्रजी कळालं. होकॅबचा दुसरा क्लास तुम्हाला करायची गरज नाही मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी हे सगळं सांगा लागलोय. फक्त मी एवढं म्हणत नाही की मी होकॅब शिकवायला लागलो असं मात्र मी म्हणत नाही, पण प्रत्येक वेळेला मात्र मी होकॅब घेत जातो. हे जर तुम्हाला कळालं तर तुमची सुधारणा होत जाईल. मी बोललेलं कळालेलं आहे का? बघा की डिप्लॉय टू प्रोव्हाइड द न्यूट्रिएंट्स, हायड्रेशन अँड ऑक्सिजन. म्हणजे सी नंतर ए पाहिजे, सी नंतर ए, त्याच्यानंतर बी. द फूड दस ग्रोन इज अ क्लीनर in physical, chemical and biological nature. and last option since. असं असल्यामुळं no soil is used. since असं असल्यामुळं कारण दाखवतो मित्रांनो since, आणि हे शेवटी पाहिजे since no soil is used there are no pests and therefore no pesticides are required. कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायची गरज नाही, कारण त्या ठिकाणी मातीचा वापर होत नसतो. अशा पद्धतीची शेती ज्याला म्हटलं जातं हायड्रोफोनिक्स. कदाचित हा हायड्रोफोनिक्स हा शब्द मित्रांनो
विचारला जाईल वन वर्डला, त्यावेळेला लक्षात ठेवा हायड्रोपोनिक्स म्हणजे काय, ज्या ठिकाणी अशी शेती केली जाते ज्या ठिकाणी मातीचा वापर केला जात नाही, हाच व्होकॅबचा भाग आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाकडे जर आपण असं बघत गेलो तर मित्रांनो आपली व्होकॅबही सुधरेल आणि आपला असणारा शब्दांचा आवाका वाढेल आणि ग्रामर सुद्धा मित्रांनो आपलं अगदी क्लिअर होताना दिसेल. जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. दिलीप खोत सर म्हणतात नाईस टीचिंग सर, खूप सोपं वाटतं आहे. व्हेरी गुड, ऑल राईट. ही किमिया माझी नाही मित्रांनो, तुमचा सिरियसनेस. सोपं कधी वाटतं, माणूस एखाद्या गोष्टीकडे खूप सिरियसली आणि खूप जाणीवपूर्वक ज्यावेळेला बघायला लागतो, त्याच्यावर विचार करायला लागतो, त्याच्यावर चिंतन करायला लागतो, त्यावेळेला मित्रांनो ती गोष्ट सोपी वाटायला लागते. तुम्हाला शाळेतले दिवस आठवून बघा, तुम्ही कधी आनंदाने इंग्रजीच्या लेक्चरला, सिरियसली कधी इंग्रजीच्या लेक्चरला बसलात का? नेवर. जमतच नाही म्हणून आपण सोडून दिलं, पण आता तुमची भावना अशी आहे मित्रांनो, मला जमेल, मला थोडं तरी यायला लागलंय. ही भावना मित्रांनो पुढच्या गोष्टी शिकायला उद्युक्त करते, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. अगेन देर आर 30 सेकंड्स, 30 सेकंदाचा वेळ. हा प्रश्न आहे DMERTCS 2023. सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्चुएशन एंड कैपिटलाइजेशन. देयर आर 4 ऑप्शंस नाउ. कौन सा जवाब इसमें से सही है ये आपको बताना है. कम ऑन. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? यस, प्रश्नाचं उत्तर काय द्याल? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमतंय का बघा. पंक्च्युएशन वरचा मित्रांनो प्रश्न आहे. प्रशांत सर सेइंग सी. यस, सी ऑप्शन. लेडीज. ओके. स्टिचेस लेडीज क्लोथ्स. यस. काय उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असावं असं तुम्हाला वाटतंय? उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर चुकलं तरी चालेल, काहीही घाबरायची गरज नाही. तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा. राज सर सिंग सी, संजय सर सिंग डी. यस मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला क्रियापद कळावं लागेल. यस, पहिली गोष्ट वाक्यातलं क्रियापद. या वाक्यातलं क्रियापद काय आहे? स्टिचेस. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, स्टिच, स्टिच म्हणजे शिवणे अशा अर्थाने ते वापरलं जातं. स्टिचिंग असा शब्द कदाचित तुम्ही वापरल्याचा आठवत असावं. स्टिचेस, श्रुती ही मुलगी आहे, तिचं नाव आहे स्टिचेस. मित्रांनो क्रियापदाला ज्यावेळेला यस लागतं त्यावेळेला लक्षात घ्या की त्याला अपॉस्ट्रॉफी लावलं जात नाही. जसं मी म्हणालो राम गोज, बरोबर, राम गोज, याला कुठं अपॉस्ट्रॉफी लावलेला आहे? अपॉस्ट्रॉफी लागणार नाही मित्रांनो. ह्या क्रियापदाला अपॉस्ट्रॉफी लावलेला आहे, या क्रियापदाला अपॉस्ट्रॉफी लावलेला आहे. हे दोन्ही पर्याय निघून गेले. मित्रांनो मी पर्याय इलिमिनेट कसे करायचे ते सांगा लागलोय. साध्या गोष्टी जर अशा कळाल्या तर अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं सोपं जाईल. दीपक सर, दीपक सर, बी केअरफुल, हे वर्ब आहे, हे वर्ब आहे, हे वर्ब असल्यामुळं याला अपॉस्ट्रॉफी लागणार नाही. हा कर्ता हे क्रियापद आहे. क्रियापदाला कधी अपॉस्ट्रॉफी यस लागत नसतं, यस लागतं. जसं आपण म्हणतो वॉक्स, हे वॉक्स म्हणतो आपण, अपॉस्ट्रॉफी लावत नसतो आपण. लक्षात ठेवा, ही साधी गोष्ट जर पंक्च्युएशनची कळाली तर उत्तर अगदी बरोबर येईल. मित्रांनो या ठिकाणी बघा, या ठिकाणी म्हटलंय श्रुती. आता तुमच्याकडे दोन ऑप्शन राहिले, ए का डी. 50-50 ऑप्शन इज देअर, ए और डी इज देअर. काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्याल? या प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो आपल्याला कळतं की शेवटी तर असा अपॉस्ट्रॉफी यस येणार नाही, या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी यस यायला पाहिजे. ऑप्शन तुमचा आहे मित्रांनो डी. DMERTCS 2023 चा हा प्रश्न होता. मित्रांनो अशा पद्धतीनं वाक्याकडे कॉमन गोष्ट पंक्च्युएशन. हमखास परीक्षेला प्रश्न विचारतात या कॉमन टॉपिकवर पंक्च्युएशनच्या संदर्भात. थोडीशी नजर आपली पक्की तयार झाली की अशा प्रश्नांची उत्तरं द्यायला मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण येत नाही. विकास सर इज सेइंग डी ऑप्शन, दीपक सर सी, वंदना मैडम डी, संजय सर इज सेइंग डी ऑप्शन, जानवी मैडम इज डी ऑप्शन. बिल्कुल सही जवाब के साथ आप जा रहे हो. गलत हो तो गलत हो, कोई बात नहीं है, लेकिन जो एक्सप्लेनेशन आपके सामने में रख रहा हूं अगर वो आपको समझ में आ रहा है बिल्कुल आप आगे बढ़ सकते हो. यस, यू गॉट माय पॉइंट.
This is a verb. Verb cannot be put with the apostrophe sign, and that is why I need to put the yes suffix only. That is why D option is absolutely correct. Go for the next question. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा, आपके पास है 30 seconds. Again, this is the question of IBPS RBI Assistant 2021. You are to read the question. There are 4 options now. You need to spot the error with the statement. Sentence is long. You go carefully. You are given just 30 seconds. Come on. Four seconds are remain. 3, 2, and 1. Times up. समय समाप्त हो चुका. जवाब क्या हो सकता है आप लोगों का? There are 5 options now. 1, 2, 3, 4, 5. I was happy to learn that he had received the prestigious award, and when I visited him, congratulate himself. He was hard at work as usual. मित्रांनो 5 ऑप्शन्स आपके पास आहे. 5 ऑप्शन्स आपल्या जवळ आहेत. 5 विकल्प आपल्या समोर आहेत. मित्रांनो वाक्याकडे बघत असताना थोडंसं विचारपूर्वक बघितलात तर उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. काही लोक म्हणतात की 4 नंबरचा ऑप्शन यस. ओके. काही लोक म्हणतात 1 नंबरचा ऑप्शन. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो अशी वाक्य बघत जाणं खूप गरजेची गोष्ट आहे. घाबरून पळून जाऊन तर हा पॅटर्न आपल्याला येणार नाही इतकं तरी कळायला हवं. सोपे प्रश्न तर सगळे सोडवतील. टीसीएस पॅटर्न खालचे प्रश्न सगळे सोडवतील. ते ऍक्टिव्ह पॅसिव्हचे प्रश्न, आर्टिकलचे प्रश्न सगळे सोडवतील. अशा प्रश्नांना घाबरून पळून जाणारी एक जमात आहे. ती पळून जाते लगेच की ते म्हणतात की हे काम आपलं नाही. लक्षात घ्या, सुरुवात करायची असेल तर हळूहळू का असेना आपल्याला हे यायला चालेल. वाक्य बघा, वाचून बघितल्यानंतर आपल्याला कळतं. आय वॉज हॅपी टू लर्न दॅट ही हॅड रिसिव्ड प्रेस्टिजियस अवॉर्ड. आय वॉज हॅपी. बघा मी सांगायला लागलोय. वॉज आलेला आहे, हॅड रिसिव्ड आलेला आहे, पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. टेन्सच्या बाबतीत तर इथं कुठं प्रॉब्लेम दिसत नाही, कारण सांगत आलेलो आहे प्रत्येक वेळेला you just check the tense. Past tense is followed by the past tense. That is why this is a past tense. This is a past tense. No error is there. Okay. पुढे चला. The prestigious award and when I visited. बघा परत visited आलं. past tense आहे. परत चूक नाही. म्हणजे एक गोष्ट वाक्याकडे बघत असताना आता तुमची नजर पक्की व्हायला लागली. तुम्हाला कळा लागलं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला past tense दिसतोय. टेन्सच्या बाबतीत काही एरर दिसत नाही. टू कॉंग्रॅच्युलेट. मित्रांनो कॉंग्रॅच्युलेट हे काय झालं सांगा? वर्ब. कॉंग्रॅच्युलेट हे वर्ब आहे आणि वर्बच्या नंतर मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह केस यावी लागते. जसं आपण म्हणतो बघा कॉंग्रॅच्युलेट. ओके. कॉंग्रॅच्युलेट आय का कॉंग्रॅच्युलेट मी, कॉंग्रॅच्युलेट ही का कॉंग्रॅच्युलेट हिम. मित्रांनो कळालं पाहिजे की कॉंग्रॅच्युलेट ह्या क्रियापदानंतर, क्रियापदाच्या नंतर कोणतंही प्रोनाउन आलं तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह केस असावे लागते. आय कॉंग्रॅच्युलेटेड हिम येतं, हिमसेल्फ येत नाही. हिम यायला पाहिजे. या ठिकाणी सेल्फ लागले. बघा हे चुकीचं आहे. या ठिकाणी हिम असायला पाहिजे. म्हणजे आता तुमचं उत्तर असायला पाहिजे ते म्हणजे 3 नंबर. मित्रांनो उत्तर चुकलं तरी चालेल. नो इश्यूज. आपण पहिल्यांदाच अशा पद्धतीचं इंग्रजी शिकतोय. अशा पद्धतीनं वाक्याकडे आपण पहिल्यांदाच बघतोय. त्यामुळे उत्तर काढत असताना चुका ह्या अपेक्षित आहेत. पण लक्षात येतंय का बघा कॉंग्रॅच्युलेट हे वर्ब आहे. वर्ब कशावरून? हे टू आलेला आहे. टू च्या नंतर हे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. वर्बच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केस. जसं कॉंग्रॅच्युलेट हिम, कॉंग्रॅच्युलेटेड हिम. हे हिम पाहिजे, मी पाहिजे. क्रियापदाच्या नंतर मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह केस वापरली जाते. केसच्या संदर्भात मित्रांनो आपण जागा असणं खूप गरजेची गोष्ट. केस म्हणजे विभक्ती. मित्रांनो मी बोललेलं किती लोकांना कळालेलं आहे ते बघा, कारण हे कळणं म्हणजे इंग्रजी येणं असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो हे हिमसेल्फ आहे. या ठिकाणी मित्रांनो असायला हवं हिम.
ही बाब तुमच्या लक्षात आलेली आहे का बघा. राणी मॅडम इज सेइंग थर्ड ऑप्शन, साईनाथ सर फोर्थ ऑप्शन. मित्रांनो फोर्थ येणार नाही, थर्ड ऑप्शन इज देअर, हिम यायला पाहिजे. बरेच लोक म्हणत होते की IBPS पॅटर्न घ्या, IBPS पॅटर्न घ्या. हा आहे मित्रांनो IBPS पॅटर्न. लांब लचक पल्लेदार वाक्य वाचत असतानाच आपल्याला कळत नाही कुठं बघावं, पण हळूहळू का असेना आपल्याला या गोष्टी कळायला चालू झालेल्या आहेत. यस, वर्क हार्ड पाहिजे की हार्ड ॲट, चालू शकतं हार्ड ॲट. आय वॉज हार्ड ॲट, ही वॉज हार्ड ॲट वर्क. हार्ड ॲट वर्क, ॲट येऊ शकतं, वर्क हार्ड असं होत नाही, हार्ड ॲट वर्क असं होऊ शकतं. प्रिपोजिशन आलेलं आहे, फ्रेज आहे ती चालू शकते. यस, गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाव. पुढच्या प्रश्न. यस, हे सांगायला मित्रांनो मी विसरणार नाही, हे दररोजच मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की आपलं एक ॲप आहे ज्याचं नाव आहे AK फाउंडेशन. ओके, ॲपवरती तुम्हाला बरीचशी लेक्चर्स असे मोफतही मिळू शकतात. कोर्स आहे ज्याची किंमत आहे फक्त 799 रुपये. ओकॅबचा कोर्स आहे त्याचीही किंमत आहे 499 रुपये. तर अशा पद्धतीनं परीक्षेच्या आधी 2-4 महिने या संदर्भातली थिअरी सगळी करत गेलात तर 100% तुम्हाला उपयोग होणार आहे. तुम्ही जाऊ शकता आणि तो कोर्स बघू शकता, कशा पद्धतीने तो डिझाईन केलेला आहे ते बघू शकता. AK फाउंडेशन नावाचं ॲप प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. गो फॉर धिस क्वेश्चन नाउ. TCS WRD 2023 चा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रो ऑफ द अर्ली बर्ड गेट्स द वॉर्म. मित्रांनो हा प्रश्न बहुतेक आपला झालेला आहे, तुम्हाला आठवतोय का बघा. अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना हा प्रश्न बहुतेक झालेला आहे. यस, काय उत्तर द्याल? कमान, तुमची वेळ चालू झाली. संजय सर ए ऑप्शन, डे हेडलाईन ए ऑप्शन. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुमचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे, कारण हा प्रश्न बहुतेक आपला आधीच्या एका लेक्चरमध्ये झाला असावा. लक्ष्मीबाई सिंग ए ऑप्शन. यस, संजीव सर इज ए ऑप्शन. सपना मॅडम. मित्रांनो कळालं का बघा, TCS पॅटर्न खालच्या फ्रेजेस इडम्स थोड्या सोप्या जातात, कुठेही अडचण येत नाही. बोललो होतो तुम्हाला द अर्ली बर्ड. ओके, लवकर उठणारा माणूस जो असतो, जो लवकर जाग होणारा जो माणूस असतो त्याला संधी लवकर मिळते असा त्याचा अर्थ होतो. बघा, पीपल हू वेकअप अर्ली, जे लवकर जागे होतात. वेकअप म्हणजे जागे होतात, झोपेतून अशा अर्थाने घेऊ शकता आणि जाग होणे ही प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने घेऊ शकता. जसं मी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर मी व्होकॅब्युलरीसाठी लवकर जागा झालो अशा अर्थानं जी माणसं अशी लवकर जागे होतात, गेट्स द वॉर्म, त्यांना यश मिळण्याची ज्यादा शक्यता असते. बेटर चान्सेस ऑफ सक्सेस. मित्रांनो 1 नंबरचा पर्याय ऍब्सोल्युटली करेक्ट. द अर्ली बर्ड गेट्स द वॉर्म. व्हेरी सिंपल फ्रेज. मित्रांनो अशा फ्रेजेस लिहून घ्या, सतत बघा. परवा बघितला होता हा प्रश्न, परत एकदा आपण रिपीट केलेला आहे. यस, म्हणजे आता रिपीट काय केलेलं आहे हे कळायला लागलं, याचा अर्थ या गोष्टी तुमच्या मनात बिंबलेल्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर मात्र मित्रांनो तुम्हाला बरोबर येतंय का बघा. आर्टिकलचा प्रश्न, कॉमन प्रश्न TCS वरचा. ही वॉज अपॉइंटेड ॲज डॅश NCC ऑफिसर ऑफ आवर कॉलेज. द अँड नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. Which would be the correct option for the question on the screen? Dheeraj sir, congratulations. Yes. बघा, राठोड सर, पवन सर, सतीश सर, प्रज्ञेश सर, सूर्यवर्धन सर ए ऑप्शन. यस, क्या बात. पिंटू सर एन ऑप्शन. सपना मॅडम बी ऑप्शन. मित्रांनो प्रश्नाकडे ज्या वेळा तुम्ही बघता त्यावेळा तुमच्या लक्षात यायला लागलंय NCC. NCC एन स्वर आहे.
स्वर आहे म्हणजे ॲन यायला पाहिजे. बऱ्याच लोकांनी उत्तर बी दिलेलं आहे. बी ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो. हे उत्तर चुकतं. याचं कारण मी सतत सांगत आलोय. याच्या समोर मित्रांनो फ्रेज आहे. ज्या वेळेला अशा नामाच्या समोर फ्रेज येते त्यावेळेला मित्रांनो द वापरायचं असतं. हे आपल्याला कळालेलं आहे का बघा. फसवा प्रश्न आहे. हां, फक्त NCC असं असेल तर तुम्ही ॲन लिहू शकता. नो इश्यूज. पण NCCच्या समोर ही फ्रेज आलेली आहे. ऑफ आवर कॉलेज ही फ्रेज आहे. नामाच्या समोर फ्रेज किंवा क्लॉज येतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे द वापरलं जातं. ऑप्शन ए पाहिजे. यस, नो आर्टिकल येणार नाही कारण या ठिकाणी हे नाऊन आहे त्यामुळे आर्टिकल तुम्हाला वापरावं लागेल. द ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. उत्तर सांगितलेलं मित्रांनो कळालेलं आहे का बघा. सगळ्या पुस्तकांमधून NCCच्या पाठीमागे ॲन दिलेला आहे. MA पाठीमागे ॲन दिलेला आहे. हे असू शकतं बरोबर, पण याच्या समोर जर एखादी फ्रेज किंवा क्लॉज आला तर मात्र याच्या पाठीमागे द द्यायचा आहे आणि उत्तर पत्रिकेत सुद्धा मित्रांनो याचं उत्तर दच दिलंय. याचं कारण समोर त्याच्या फ्रेज आलेले आहे. यस, तुमच्या लक्षात यायला लागलेलं आहे का बघा. मी समजा असं म्हणालो की असंच वाक्य मी दिलं, तुम्हाला थोडंसं समजून सांगतो कारण हा मुद्दा कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. आय एट ऍपल. हे तुमचं बरोबर आहे की या ठिकाणी ॲन वापरणार, राईट. पण मी असं म्हणालो ऍपल ऑन द ट्री. ओके, ऍपल ऑन द ट्री. हे ऑन द ट्री आहे, ही फ्रेज आहे. या ठिकाणी द येईल. या ठिकाणी मी ॲन वापरेन कारण या ठिकाणी काहीही फ्रेज किंवा क्लॉज नाही. आय एट ॲन ऍपल. पण द ऍपल इज ऑन द ट्री. द ऍपल इज ऑन द ट्री. मी झाडावरचा ऍपल विचारात घ्यायला लागलोय मित्रांनो. इथं या ठिकाणी आपल्याला ही फ्रेज दिसते. या ठिकाणी आपल्याला द वापरायचा आहे. त्यामुळं लक्षात ठेवा आर्टिकल वापरत असताना दोन मुद्दे कायमचे की समोर फ्रेज किंवा क्लॉज येत असेल तर आपल्याला मित्रांनो 100% त्याच्या पाठीमागे द वापरायचा आहे. जरी त्या नामाची सुरुवात वोवेल साऊंड न झाली तरी सुद्धा. हा मुद्दा लक्षात घ्या. हा मुद्दा तुम्हाला कळालाय का बघा. रुपाली मॅडम इज सेइंग द ऑप्शन. क्या बात, कॉंग्रॅच्युलेशन द आन्सर दॅट यू गेव. यस, गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. आता या प्रश्नाचं काय उत्तर द्याल. TCS सांख्यिकी सहाय्यक 2023 चा प्रश्न. वाक्य वाचून बघा. नॉट एव्हरीवन इन दिस बॉक्स टाइप हाऊसेस फील कम्फर्टेबल ड्युरिंग द समर मंथ्स. काय उत्तर द्याल. 4 ऑप्शन्स आहेत A, B, C अँड D. उत्तराच्या प्रतीक्षेत मी आहे मित्रांनो. 30 सेकंदाचा वेळ तुमच्याकरता आहे. कम ऑन. अफरोज सर इज सेइंग A ऑप्शन. रवि सर इज सेइंग A ऑप्शन. प्रशांत सर D ऑप्शन. जानवी मॅडम इज देअर C ऑप्शन. पूजा मॅडम B ऑप्शन. संजीव सर A ऑप्शन. मित्रांनो कळतंय का बघा की या प्रश्नाकडे बघत असताना कायम एका गोष्टीकडे लक्ष सतत पाहिजे. वाक्य बघत असताना पहिल्यांदा वाक्याचा कर्ता आणि क्रियापद हे आपल्याला लगेच ओळखता आलं तर अशा प्रश्नाचं उत्तर देण्याकरता फार वेळ लागत नाही. वाक्याचा कर्ता आहे नॉट इन एव्हरीवन. एव्हरीवन हा कर्ता आहे मित्रांनो आणि हे सिंग्युलर आहे, राईट. आणि सिंग्युलर जर असेल तर हे सिंग्युलर असल्यामुळं क्रियापद कुठं आलेलं आहे. फील. बघा वाक्याकडे बघत असताना नॉट एव्हरीवन इन दिस बॉक्स टाइप हाऊसेस फील कम्फर्टेबल. मित्रांनो फील यायला पाहिजे का फील्स यायला पाहिजे. वाक्याचा कर्ता सिंग्युलर असेल तर क्रियापदाला मित्रांनो यस लागायला हवं. ही नजर येणं खूप गरजेची गोष्ट आहे. मी सतत सांगत असतोय की अशा पद्धतीची नजर येत असेल तर TCS सांख्यिकी सहाय्यक होऊ शकता 2023 करता.
हा साधा मुद्दा होता मित्रांनो, साधा प्रश्न होता मित्रांनो. फील्स पाहिजे. क्या बात, यू गॉट माय पॉइंट. हंगे सर, ए ऑप्शन येणार नाही. समर मंथ्स येणार नाही. राईट. इन दिस बॉक्स टाईप हाऊसेस. येस मित्रांनो, उत्तर येणार आहे ते म्हणजे डी. या ठिकाणी तुम्हाला फीलच्या ऐवजी फील्स लिहायला पाहिजे. रवी सर, उत्तर कळालंय का बघा. उत्तर तुमचं चुकलं तरी चालेल, पण मित्रांनो मी सतत सांगत जातोय की समज यायला काही कालावधी द्यावा लागेल. दररोज तुम्ही माझ्यासोबत असे 3-4 महिने बसाल, 100% तुमच्यातल्या सुधारणा तुम्हाला दिसायला चालू होतील. किती कालावधी सांगतोय मी? 3-4 महिने. दररोज जर अशा पद्धतीने आपण चर्चा करत गेलो तर तुमची नजर पक्की होते आणि वाक्याकडे बघण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या आकलनाच्या कक्षेत यायला चालू होतात मित्रांनो. उत्तर अगदी बरोबर आहे. डे हेडलाईन फील्स is the correct option. D option is absolutely correct. Go for the next question. Yes मित्रांनो, वेळ संपले. बघता बघता मित्रांनो आपण एक 10-15 प्रश्नांची चर्चा करत राहतो. या चर्चेतून आपल्याला नवीन गोष्टी कळत राहतात. आज नवीन शब्द कळाला व्होकॅबच्या संदर्भातला. हायड्रोफोनिक्स हा शब्द मित्रांनो वन वर्डला सुद्धा विचारला जातो. असे शब्द लक्षात ठेवा. डिप्लॉय हा शब्द मित्रांनो आपल्याला नवीन कळाला. डिप्लॉय म्हणजे तैनात करणे. आणि फ्री एअरपोर्ट्स हा शब्द आपल्याला मित्रांनो नवीन कळाला की ज्या ठिकाणी फक्त बेसिक सुविधा एअरपोर्ट्सवर पुरवल्या जातात त्याला फ्री एअरपोर्ट्स असं म्हटलं जातं. म्हणजे कित्येक नवीन गोष्टी आपण आज 10 वाजता ऐकल्या. सगळ्या गोष्टी मित्रांनो लिहून घ्या. या लिहून घेऊन सतत बघत चला, कारण ह्या बघितलेल्या गोष्टीच कुठं ना कुठंतरी परीक्षेला तुम्हाला दिसत राहतील आणि ह्या परीक्षेला दिसलेल्या गोष्टी तुमच्या उपयोगाच्या 100% ठरतील हे मी सांगायला विसरणार नाही. कारण अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न IBPS चे दिसतात. लांब लचक पल्लेदार वाक्य बघून आपण पळून जाणार नाही आहोत. आपण ती सोडवणार आहोत. वाक्य समजून घेणार आहोत. शब्द बघणार आहोत. वेळ देणार आहोत आणि टप्प्याटप्प्यानं का असेना हे सगळं आपण शिकत जाणार आहोत. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुन्हा भेटू उद्या रात्री 10 वाजता अशाच गप्पा आणि अशी चर्चा करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट.